नाशिकच्या सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांना धक्का देण्यात आलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष आणि कोकाटे यांचे खंदे समर्थक नामदेवराव लोंढे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। पक्षप्रवेश करता शिवसेनेकडून त्यांना नगराध्यक्ष पदाचा एबी फॉर्मही देण्यात आला। त्यामुळे भगूरच्या नंतर सिन्नरमध्ये शिंदेंची शिवसेना स्वबळावरती निवडणूक लढणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत फोनवरती बोलणं करून देईल। उपनेते विजय करंजकर आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला आहे। सच्चा कार्यकर्ता गेल्या 20-25 वर्षापासून मी तळमळलेली आणि जेव्हा जेव्हा त्यांना कमी मतं पडलेले तेव्हा माझ्याच भागातून सर्वात जास्त मतं मी त्यांना निवडून आणलेले। परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे, त्यांच्याकडून मला न्याय मिळाला का नाही मिळाला हे देव जाणे। परंतु आज मी शिवसेनेचं धनुष्य आज माझ्या हाती घेतलेलं आहे आणि नाही, नाराजी व्यक्त करण्यात काही मजा नाही आहे। ते तसेच न्याय देऊ शकलेले नाही, न्याय देऊ शकले नाही, पण त्यांच्यावर काही दडपण असू शकतं यदा कदाचित। माजी नगराध्यक्ष हरिचंद्र लोंढे एक राजकीय वारसा असणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचेच पुतणे नामदेवराव लोंढे या ठिकाणी शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन नगराध्यक्ष पदासाठी हे उभे राहणार आहेत। आणि आमचे माजी नगरसेवक आहे किरण लोणारी आहे, कैलास झगडे आहे, नामदेवराव पण माजी उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि बरीचशी टीम आहे। हे टीमवर्क आहेच, त्याच्याबरोबर आमचे शिवसैनिक सगळे ते कामाला भिडतील आणि निश्चितपणे शिवसेना 2.5 आहे का 100 आहे हे त्या ठिकाणी दाखवून देतील। नामदेवराव लोंढे यांचं एक राजकीय वारसा आहे। त्यांचे चुलते 18 वर्ष नगराध्यक्ष होते, ते देखील स्वतः उपनगराध्यक्ष होते। आज त्यांच्यासोबत 5-6 नगरसेवकांनी देखील या ठिकाणी प्रवेश केला आहे आणि मला असं वाटतं का निश्चित त्यांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे आणि निश्चित त्या येणाऱ्या सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील आणि आमचा शिवसेनेचा भगवा सिन्नर नगरपालिकेवरती फडकेल। नाशिकच्या भगूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मोठी फूट पडली आहे। शिंदेंच्या शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्र आली आहे। भगूर नगर परिषदेवरती शिवसेनेचं वर्चस्व राहिले, मात्र याच वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं हातमिळवणी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर आज शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। महायुतीमधल्या या अनपेक्षित घडामोडींमुळे भगूरच्या राजकारणाचं चित्र हे पूर्णपणे बदलून गेलंय। पक्षश्रेष्ठींच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार आहे, उमेदवार देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या पहिला जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे ह्या उमेदवारी करणार आहेत। तरी आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवून हा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण 100% या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू अशी खात्री आहे। भगूर नगरपालिकेमध्ये गेल्या 95 सालापासून तर आजपर्यंत निर्विवाद शिवसेनेची सत्ता आहे। मध्यंतरीचा एखादा दुसरा नगराध्यक्ष जर काही छोट्या काळापुरता जर सोडला तर पूर्णतः या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे। 2 तारखेला भगूर नगरपालिकेचं मतदान होईल आणि 3 तारखेला 21-0 या भगूर नगरपालिकेमध्ये होईल। ही 100% शिवसैनिकांच्या जीवावरती आम्हाला सगळ्यांना आशा आहे। सोलापूर जिल्ह्याच्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यावरून राजकीय नाट्य सध्या रंगलेलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहाटे 5 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचल्या। भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील हे अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही उज्ज्वला थिटे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला होता। काल देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना राजन पाटील यांच्या समर्थकांनी पाठलाग केल्याचा आरोप उज्ज्वला यांनी केलाय। या उमेदवारी अर्जावरून अनगर नगरपंचायतीमध्ये राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। काँग्रेसला रामराम केलेल्या साजा शेख आणि माजी प्रदेश महासचिव प्रसन्ना तिडके यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात।
मैंने कांग्रेस पार्टी को इसलिए छोड़ा कि मतलब मैंने कांग्रेस पार्टी की ने जो है सुपारी ले ली है कांग्रेस को हराने की। और आज की भी बात है कि अभी तक की कांग्रेस पार्टी ने जिसको देना है उसको अभी तक के भी फॉर्म नहीं दिए, आए नहीं। तो कल का आखिरी दिन है, आदमी कहाँ से लड़ेगा। तो वो मेरे साथ ही होता था, इस वजह से मैं कल खुद ही छोड़ के मैं खुद चले गया और मैं राका से लड़ रहा हूँ। महिन्याभरापासून असं जाणवलं का कुठंतरी मला डावलण्यात इथं चालू आहे। आमचे बरेच कार्यक्रम होतात, मी काँग्रेसचं इथे आहे, इथं काँग्रेसचं बरेच वर्षापासून काम करतो, सगळ्यांना घेऊन चालतो, पण ते मला 1-2 महिन्यापासून जाणवलं की यांनी मला बाजूनं सारवणं चालू केलाय। म्हणून मला आता असं वाटायला लागलं की मी मोद्यासाठी काहीतरी करू शकतो, मी काही चांगला विकास करू शकतो। म्हणून आता आदरणीय बावनकुळे साहेब जे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, महसूल मंत्री आहे, त्यांच्या नेतृत्वात आता मोद्याच्या विकासासाठी मी हा पाऊल उचलला। धाराशिवमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे। समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा केली। जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांच्याकडून स्वतंत्र लढण्याची घोषणा करण्यात आली। पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। धाराशिव नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीकडून 10 जागांची मागणी करण्यात आली होती। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी आतापर्यंत तब्बल एकूण 811 अर्ज दाखल झाले। यामध्ये 68 अर्ज नगराध्यक्षपदासाठी तर सदस्यांसाठी 743 अर्ज दाखल झालेले आहेत। आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे। जिल्ह्यामधील बहुतांश पालिकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती होण्याची शक्यता कमी दिसते। सर्वच पक्षाच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये देखील बिघाडी झाल्याचं सध्या तरी चित्र आहे। शेवगावमध्ये महायुतीमधील घुले आणि राजळे यांचं स्वतंत्र पॅनल आहे। पाथर्डीमध्ये आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या गटानं बांधणी केलेली आहे। आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार का याविषयी जयंत पाटील यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रित लढणार नाहीत। शरद पवार यांची राष्ट्रवादी तुतारी या चिन्हावरती लढली पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले। तसंच काँग्रेस मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावरती लढणार हा त्यांचा निर्णय आहे। आमच्यासोबत त्यांची अद्यापही चर्चा झाली नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे। केलेलं नाहीये। तिथले सगळ्या राष्ट्रवादीमध्ये जे इच्छुक होते त्या सगळ्यांनी गळ्यात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये प्रयोग नाहीये किंवा आम्ही आणि ते एकत्रित म्हणून तिथं निवडणूक करतोय असं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी या चिन्हावर लढला पाहिजेत। तिथं ज्यांना तिकडे जायचं होतं ते त्याचा विचार करून ते तिकडे गेलेले दिसत आहेत। नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये तापमानाचा पारा हा चांगलाच खाली गेलाय। थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या तोरणमाळ इथे तापमान हे 12 अंश सेल्सिअसपेक्षा देखील खाली गेलं। त्यामुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे। थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट यांचा देखील आधार घेतला जातोय। उपराजधानी नागपूर हे देखील थंडीनं गारठून गेले। तापमानाचा पारा खाली आल्यामुळे थंडीची लाट पसरली। मात्र सकाळी वॉकसाठी जाणाऱ्यांची संख्या देखील काहीशी कमी झालेली दिसत नाहीये। नागपूरकर थंडीचा आनंद घेत आहेत, तसंच अनेक ठिकाणी नागरिक शेकोट यांचा आधार घेत आहेत। उत्तरेकडनं येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये तापमानामध्ये कमालीची घट पाहायला मिळत आहे। जर का तुम्ही नागपूरच्या तापमानाचा विचार करायचा झाला तर नागपूरचा पारा हा 10 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे। त्यामुळे सकाळच्या वेळेला जर का तुम्ही नागपूरच्या रस्त्यावर दृश्य बघितलं तर मॉर्निंग वॉकला येणारे जे नागपूरकर आहेत ते स्वतःच्या सुरक्षा म्हणून स्कार्फ असेल, स्वेटर असेल हे घालून बाहेर मॉर्निंग वॉक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या थंडी सुरुवात झाली असं म्हणता येईल का? हा हो आज होतो की आनंद घेता तुम्ही वॉकिंग करताना? आनंद घेतो। कशा प्रकारे काय सांगा? थंडी म्हणजे थंडीमुळे थोडंसं चांगलं वाटते। व्यायाम करायला आणखी थोडासा उत्साह येतो। उत्साह येते व्यायाम करायला। काका काय थंडीमुळे त्रास होतो की एन्जॉय करता तुम्ही थंडी? थंडीला आम्ही एन्जॉय करतो आणि जेवढी मॉर्निंग वॉक आले आहे त्यांचं सगळ्यांचं हा हेच म्हणणं राहील किंवा थंडीमध्ये आपली स्वास्थ्य अजून तंदुरुस्त करून घ्या। व्यायाम करा, व्यायाम करतोच आहे ना सगळं, आणि वॉकिंगमुळे थोडे वॉर्म अप होतोच माणूस। एक आठवड्यामध्ये एकाएक थंडी कमी झाली पण हां, तर त्याचा प्रभाव तर आहे। पाठीमागे जर का बघितलं ना
तर बघा ते मॉर्निंग वॉक करणारे बहुतांश नागपूरकर तुम्हाला स्कार्फ असेल, स्वेटर असेल, जर्किंग असेल हे घालूनच बाहेर निघल्याचं पाहायला मिळत आहे. आणि नागपूर वेस्ट शाळेने देखील या संदर्भात इशारा दिला आहे की पुढच्या काही दिवसामध्ये पारा हा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. मुंबईतल्या इंदू मिलमधल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं 44% काम पूर्ण झालंय. पुढील 3 महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि त्या खालील भव्य स्ट्रक्चर वगळता उर्वरित सगळी कामं पूर्ण होणं अपेक्षित आहे. पुतळ्याच्या दोन्ही पायांचे बूट तयार असून त्यापैकी डाव्या पायाचा बूट हा 6 डिसेंबरच्या आधी स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बघण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. डिसेंबर 2024 पर्यंत हे संपूर्ण स्मारक बनून तयार होईल अशी देखील माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती मुख्यमंत्री असताना पीएमओ सचिव म्हणून फिरणाऱ्या तोतैयाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुख्यमंत्र्यांनी तिसगाव गावामध्ये एका लग्नाला हजेरी लावली. यावेळेला त्याच विवाह सोहळ्यामध्ये तोतैया व्यक्ती पीएमओ सचिव म्हणून फिरत होता. त्यानं मुख्यमंत्र्यांकडून स्वतःचा सत्कार देखील करून घेतला. यावेळेला पोलिसांना संशय आल्याच्या नंतर पोलिसांनी चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. त्या व्यक्तीच्या सुटकेसमध्ये भारत सरकार अशी मराठी आणि इंग्रजी पाटी, राष्ट्रध्वज देखील आढळून आलाय. पीएमओ सचिव म्हणून तोतैयागिरी करणाऱ्यासह त्याच्या बॉडीगार्डच्या विरोधामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक भारत ठोंबरे हा बीडचा असून त्याचा बॉडीगार्ड विकास पांडागळे हा पुण्याचा आहे. दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये बँक कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण या शाखेमधून दावरवाडी शाखेमध्ये 25 लाख रुपयांची रोकड घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याला लुटण्यात आलंय. कर्मचाऱ्याकडून 25 लाख रुपये हिसकावून घेण्यात आले. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि 24 तासांमध्ये आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून एकूण 31,56,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. ज्या टीम्स आल्या होत्या त्या टीम्सनी सगळ्यांना ट्रॅक डाऊन केलं, त्यांना पिन डाऊन केलं आणि सगळ्याच्या सगळा मुद्देमाल जो आहे तो आम्हाला ताबडतोब मिळाला. हा जो मेन आरोपी आहे रुपेकर, ह्याच्यावर बराच कर्ज झालेला आहे अशी माहिती मिळते. हा खूप कर्जबाजारी झालेला आहे, त्यामुळे ह्याने हा कृत्य केलेला आहे आणि बाकीचे त्याचे सगळे मित्रमंडळी आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या नंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. 20 नोव्हेंबरलाच नव्या सरकारचा शपथविधी होण्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कार्यकाळ 22 नोव्हेंबरपर्यंत असला तरी मात्र ते आजच आपल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात. सकाळी 11:30 वाजता नितीश सरकार यांची कॅबिनेट बैठक आहे. यानंतर नितीश कुमार राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा देतील. यानंतर भाजप आणि जेडीयू यांची एक बैठक होईल. या बैठकीमध्येच मुख्यमंत्रीपदावरती शिक्कामोर्तब केलं जाईल. याशिवाय पाटण्यामधील ऐतिहासिक गांधी मैदानावरती हा शपथविधीचा सोहळा होईल आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सामील होतील असं कळतंय. यासोबतच भाजपसह एनडीए शासित सरकारचे मुख्यमंत्री देखील या शपथविधीच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जिथे एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय तिथे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबामधील यादवी वाढतच चाललेली दिसतीये. विधानसभेच्या दारुण पराभवाच्या नंतर तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यामध्ये मोठा वाद झाला. यानंतर रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव, आरजेडीचे राज्यसभेचे खासदार संजय यादव यांच्यावरती काही गंभीर आरोप केले आणि घर देखील सोडलंय. निकालाच्या काही तासांमध्येच झालेल्या या संघर्षामुळे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबामधला कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय. तेजस्वी यादव यांच्या भूमिकेमुळे पक्षाला आणि कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. पराभवाचं खापर फोडत तेजस्वी यादव यांनी आपल्यावरती चप्पलही भिरकावली असा आरोप रोहिणी आचार्य यांनी केला आहे. आपने कहा था कि चप्पल चलाया गया। चप्पल चलाने की बात आपने कही, अब आप लोग जाकर के वहाँ इंक्वायरी कर लीजिए। सही बात है, रोहिणी जो बोलती है सच बोलती है, और जिसको भी कंडेम करना आकर के सामने मेरे सामने बैठवाइए। राजा राममोहन रॉय हे ब्रिटिशांचे एजंट होते असं वादग्रस्त विधान भाजपचे नेते आणि मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री इंदर सिंह यांनी केलंय. देशभरामध्ये मिशनरी शाळा उपलब्ध होत्या जिथे शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतराचा अजेंडा राबवला जात होता असंही त्यांनी पुढे म्हटलं. तर त्यांच्या या वक्तव्यामुळे अर्थातच वाद होण्याची शक्यता आहे. अंग्रेजी शिक्षा के माध्यम से इस देश के लोगों की आस्था बदलने का दुष्चक्र चल रहा था और जिसमें इस देश के कई सारे लोगों को फर्जी समाज सुधारक अंग्रेजों ने बना रखा था, जिसमें एक राजा राम मोहन राय भी थे, वो भी अंग्रेजों के दलाल के रूप में देश में काम करते रहे हैं.
वर्षभराच्या आतच बांगलादेशामधला पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आलेला आहे। यावेळेला कारण ठरल्यात माजी पंतप्रधान शेख हसीना। त्याचं झालंय असं की बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या विरोधामधल्या खटल्याची सुनावणी सुरू आहे आणि याच प्रकरणामध्ये निकाल येण्याच्या आधी हसीना यांच्या समर्थकांनी निदर्शनं सुरू केली। काही तासांमध्येच निदर्शनांना हिंसक वळण लागलं आणि राजधानी ढाक्यामधील रस्त्यांवरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। हिंसक आंदोलनामध्ये वाहनांना आग लावण्यात आली। निदर्शकांनी रेल्वे रुळांवरती चक्काजाम आंदोलन केलंय। अनेकांची घरं देखील या आंदोलनामध्ये जाळून टाकण्यात आली आहेत। 2024 मध्ये अशाच एका हिंसक आंदोलनाच्या नंतर शेख हसीना यांना आपला देश सोडावा लागला होता। हिंसक निदर्शनांमध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले। आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली। मात्र त्याच हिंसाचाराच्या नंतर बांगलादेशामध्ये मोहम्मद युनूस यांचं सरकार आलं। या सरकारच्या विरोधामध्ये गेल्या 24 तासांपासून राजधानी ढाक्यामध्ये हिंसक निदर्शनं सुरू आहेत। त्यामुळे आता याच निदर्शनांच्या नंतर देशामध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होणार की युनूस सरकार हे आंदोलन कशा पद्धतीनं शांत करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यामधील डोंगराळ भागामध्ये एक अनियंत्रित कार ही रेलिंग तोडून जमिनीवरती आदळली आहे। नियंत्रणाच्या बाहेर कार गेल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। सुदैवानं कारच्या एअरबॅग उघडल्यामुळे कार चालकाचा जीव थोडक्यात बचावलाय। हैदराबादमधल्या एका रस्ते अपघाताचा एक थरारक आणि भयानक व्हिडिओ समोर आलेला आहे। एका अनियंत्रित कारनं एका मुलाला धडक दिली। यामध्ये या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि दुसरा मुलगा हा थोडक्यात बचावलाय। अमीर अली असं मृत मुलाचं नाव आहे। तो 8 वर्षांचा होता। गुजरातच्या एका गावामध्ये 6 सिंहांचा कळप दिसलाय। सिंह हे मानवी वस्तीमध्ये शिरकाव करत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे। हे सिंह गिरच्या जंगलामधले आहेत, जिथे त्यांची संख्या वाढतेय आणि शिकार मिळत नसल्यामुळे ते नागरी वस्तीमध्ये प्रवेश करत पाळीव प्राण्यांची देखील शिकार करतायत। मेक्सिकोमध्ये सरकारच्या विरुद्ध जेनझी रस्त्यावरती उतरले। मिचोआकानच्या महापौरांची गोळी घालून हत्या करण्यात आली तेव्हापासून आंदोलनाची ठिणगी पडली आहे। विरोधी पक्षांच्या पाठिंब्यानं जेनझींनी सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन पुकारलं। ते रस्त्यावरती उतरले। आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या सरकारी निवासस्थानाच्या भिंती देखील पाडल्या। पोलिसांवरती हल्ला करण्यात आला। या आंदोलनामध्ये 120 जण जखमी झाले। त्यापैकी 100 पोलीस अधिकारी होते। 20 जणांना अटक करण्यात आलेली आहे। असमानता, लोकशाहीचा ऱ्हास आणि भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी जेनझी सध्या रस्त्यावरती उतरले आहेत। बातमी पुण्यातली। पुण्यामधील आळंदीमध्ये आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा 729वा संजीवन समाधी सोहळा पार पडतोय। या सोहळ्याच्या पूर्वी काल माऊलींचा वैभवी रथोत्सव सोहळा देखील पार पडला। या सोहळ्याच्या निमित्तानं माऊलींच्या संजीवन समाधीच्या मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। लाखोंच्या संख्येनं माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी भाविक आळंदी नगरीमध्ये दाखल झाले। दरम्यान या वैभवी रथोत्सव आणि मंदिराला करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईची ड्रोन दृश्य देखील समोर येत आहेत। मानेच्या दुखापतीमुळे शनिवारपासून कोलकाता रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याला आता डिस्चार्ज देण्यात आला। सध्या गिलची प्रकृती स्थिर आहे। सौरव गांगुली यांनी शुभमन गिल याची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली। 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी इथे सुरू होणाऱ्या पुढील कसोटी सामन्यामध्ये भारतीय कर्णधार खेळणार की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।